एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी मी एक सामान्य मुलगी. माझे बॉस विक्रम सर म्हणजेच माझं करिअरच जणू. ते हुशार, देखणे आणि अत्यंत शिस्तप्रिय आहे. गेल्या 3 वर्षापासून मी त्यांच्या हाताखाली काम करते. अचानक एका दिवशी त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. अनन्या, तुला प्रमोशन द्यायचं ठरलंय, ते म्हणाले. मी आनंदाने भारावून गेले होते. पण त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझं आयुष्यच बदलणार होतं. प्रमोशनच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून जे मागितलं ते कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि भावनिक होतं. माझं नाव अनन्या आहे. मुंबईच्या वरळीच्या भागातल्या त्या काचेच्या भव्य इमारतीत माझं आयुष्य एका लूपमध्ये अडकलं होतं. कॉर्पोरेट विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून अहोरात्र कष्ट करत होते. माझे बॉस विक्रम सर हे केवळ या कंपनीचे हेड नव्हते, तर एक कोडं होते. दिसायला अत्यंत रुबाबदार, स्वभावाने शिस्तप्रिय आणि बोलण्यातून थोडे गोड असलेल्या विक्रम सराच्या प्रत्येक शब्दाची ऑफिसमध्ये किंमत होती. पावसाळ्याचा तो एक उदासवाना मंगळवार होता. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता आणि ऑफिसच्या कॅबिनमध्ये वातावरण कमालीचं शांत होतं. विक्रम सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं. मी फाईल्स घेऊन आत गेले. त्यांनी त्या फाईल्सकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या टेबलावरची एक फाईल त्यांनी माझ्या दिशेला सरकवली. अनन्या, तुला माहित आहे का, गेल्या 6 महिन्यापासून मी तुझी कामाप्रती असलेली निष्ठा पाहतोय. तू एक उत्तम परफॉर्मर आहेस. त्यांच्या शब्दाने मला थोडं हसं वाटलं. पण त्यानंतर जे वाक्य त्यांनी उच्चारलं त्याने माझ्या कपाळावर आढ्या पडल्या. मी तुला प्रमोट करत आहे अनन्या. तुला सिनियर प्रोजेक्ट हेडची जबाबदारी दिली जाणार आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. थँक्यू सर, मी खरंच खूप मेहनत घेतली आहे, मी आनंदाने म्हणाले. पण विक्रम सरांच्या चेहऱ्यावरचं स्मित तसंच होतं. आनंद साजरा करण्यापूर्वी एक गोष्ट ऐक. त्या प्रमोशन सोबतच तुला एक मोठ्या क्लायंट सोबत काम करायचं आहे. पण ती मीटिंग ऑफिसच्या बाहेर असेल. मला अशा व्यक्तीची गरज आहे जी माझ्या विचारसरणीला पूर्णपणे समजून घेऊ शकते. तुला माझ्यासोबत काही दिवसांसाठी एका खाजगी ट्रिपवर जावं लागेल. तिथेच आपण या प्रमोशनच्या अंतिम निर्णयावर चर्चा करू. ही तुझ्या करिअरची एक मोठी संधी आहे, पण यात फक्त तुझी समक्षता नाही, तर तुझी भावनिक गुंतवणूक तपासण्यासाठी सुद्धा आहे. त्यांचे ते शब्द कानावर पडले आणि काही क्षण मला काही सुचेनासं झालं. भावनिक गुंतवणूक, बॉस आणि सब ऑर्डिनेट यांच्या प्रमोशनसाठी भावनिक गुंतवणुकीची काय गरज? मनात शंकांचं काहूर माजलं होतं. मला माहिती होतं की हे व्यावसायिक दृष्ट्या चुकीचं आहे, पण दुसरीकडे माझं ध्येय होतं. माझ्या करिअरची शिडी याच एका प्रमोशनवर अवलंबून होती. मी जास्त विचार न करता होकार दिला. रात्री घरी गेल्यावर तोच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. विक्रम सरांचे ते खोलवर जाणारे डोळे, त्यांचा तो अधिकारवाणीचा बोलण्याचा बाद आणि प्रमोशनचे ते प्रलोभन. मला वाटलं होतं की मी एक साधी नोकरी करते. पण त्या दिवशी मला जाणवलं की मी एक अशा खेळाचा भाग बनले आहे जेथे नियम माझे नसून त्यांचे होते. पुढचे 2 दिवस मी तणावाखाली होते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. जणू काही त्यांना त्या ट्रिपबद्दल काहीतरी माहिती होतं. विक्रम सरांशी बोलताना माझं मन थरथरत होतं, पण चेहऱ्यावर एक प्रोफेशनल मुखवटा होता. ट्रिपच्या आदल्या रात्री मी आरशात स्वतःला पाहिलं. ही मीच का, जी स्वतःच्या स्वप्नांसाठी इतकी लाचार झाली आहे का, की ही माझी महत्वाकांक्षा आहे? मनात अनेक प्रश्न होते, पण उत्तरांची जागा शून्याने घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम सरांची गाडी माझ्या घराखाली येऊन थांबली. त्या कार्यशार गाडीत बसताना मला असंच वाटलं की मी एका स्वातंत्र्याचा बळी देत एका नवीन आणि गुंतागुंतीच्या प्रवासाची सुरुवात करत आहे. गाडी सुरू झाली आणि शहराचा कोलाहल मागे पडत होता. तशी माझी धडधड वाढत होती. त्या प्रवासात काय वाढून ठेवलं होतं हे मला तेव्हा माहित नव्हतं. गाडी जशी शहराच्या धाकाधुकीतून बाहेर पडली
आणि महामार्गावर आली तशी आतील शांतता अधिकच घट्ट झाली. विक्रम सर ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. अधूनमधून आरशातून त्यांची नजर माझ्यावर पडत होती. मला जाणवत होते की ते इथे माझ्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत आहेत. गाडीतलं वातावरण एवढं जड होतं की श्वास घेतानाही मला जपून घ्यावा लागत होता. अनन्या, तू खूप शांत आहेस, विक्रम सरांनी अचानक आवाजाचा पोत बदलत विचारलं. त्यांचा आवाज आता नेहमीसारखा अधिकृत नव्हता. त्यात एक मखमली मुलायमपणा होता. नाही सर, फक्त प्रवासाचा विचार करते. क्लायंट बद्दल थोडी माहिती हवी होती. मी विषयाला वळण देण्याचा प्रयत्न केला. विक्रम सरांनी एक मंद स्मित केलं, जे खूप काही सांगून जाणार होतं. क्लायंटकडे आपण पोहोचू, पण त्याआधी मला तुला समजून घ्यायचंय. गेल्या 3 वर्षात ऑफिसच्या 4 भिंतीआड तू फक्त एक मशीन म्हणून काम केलंस. आता आपण एका अशा टप्प्यावर आहोत जिथे मला तुला माणूस म्हणून जाणून घ्यायचं आहे. मी खिडकीबाहेरून नजर लावली. बाहेर पावसाचा जोर धरू लागला होता. आमचं रिसॉर्ट एका डोंगराळ भागात होतं. निसर्गाच्या कुशीतलं ते ठिकाण अतिशय शांत होतं, पण त्या शांततेत मला एक भीतीदायक अस्वस्थता जाणवत होती. रिसॉर्टवर पोहोचल्यावर आमचे 2 वेगळे रूम्स होते, पण विक्रम सरांनी जाताना मला म्हटलं, आज रात्री जेवायला माझ्या रूमवर काही महत्वाच्या फाईल आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. रात्रीची वेळ. मी त्याच्या रूमवर गेले तेव्हा तिथे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता, जिथे एक कोऑपरेटिव्ह बिझनेस सेटअप असायला हवा होता. तिथे रूम मध्ये एका रोमॅन्टिक वातावरण होतं. विक्रम सर एका काचेच्या पेल्याकडे पाहत उभे होते. मला पाहताच त्यांनी मला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितले. अनन्या, तुला माहित आहे का, या कंपनीत माझ्या भोवती अनेक लोक आहेत, परंतु माझ्या मनातली गुंतागुंत समजून घेणारं कोणीच नाहीये. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या करिअरची नाही, तर माझ्या स्वभावाच्या, माझ्या लहानपणीच्या आवडीनिवडीच्या गोष्टी काढल्या. सुरुवातीला मी त्यांना रोखलं, पण हळूहळू मी त्या संवादात वाहून गेले. तासन तास आम्ही बोलत होतो. त्यांनी माझ्या आयुष्यातल्या दुःखाबद्दल विचारलं, तेव्हा माझं मन मोकळं झालं. जेव्हा एखादा कठोर बॉस अचानक तुमच्यासमोर आपले सर्व कवच काढून टाकतो, तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल आदरासोबत एक प्रकारची जवळीक निर्माण होते. त्याच रात्री मला उमजले की विक्रम सर हे केवळ बॉस नाही, तर ते खूप मोठ्या मानसिक संघर्षातून जात आहे. त्यांनी माझा हात धरला. तो स्पर्श आता व्यावसायिक नव्हता, त्यात एक प्रकारची हताश ओढ होती. अनन्या, हे प्रमोशन फक्त पद नाहीये, हे माझं तुझ्यावर असलेलं एक प्रकारचं विश्वासाचं प्रतीक आहे. मला अशाच व्यक्तीची गरज आहे जिच्याशी मी माझं आयुष्य शेअर करू शकेन. त्यांचे शब्द माझ्या काळजाला भेटले. मला माहित होतं की हे सर्व योग्य नाही. माझ्या मनातल्या शहाणपणाने मला इशारा दिला की हे एक जाळं आहे, पण माझं हृदय मात्र त्या मायेच्या जाळ्यात गुरफटत होतं. माझ्या मनातल्या व्यावसायिक ध्येय आता निर्माण झालेलं भावनिक आकर्षण याच्यात एक मोठा संघर्ष सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा आरशात बघताना मला एक वेगळीच अनन्या दिसली. माझ्या डोळ्यात चमक होती, पण त्यासोबत एक चिंताही होती. ऑफिसमध्ये काम करताना मी कधीच कुणाशी इतके जवळ आले नव्हते, पण विक्रम सर मला ओढत होते. ते मला त्यांच्या अशा विश्वात घेऊन जात होते जिथे नियम माझ्यासाठी नव्हतेच, तर माझ्यासाठी बनवले जात होते. दुपारी आम्ही बाल्कनीत बसलो असताना त्यांनी मला विचारलं, आज तुला कसं वाटतंय? प्रमोशनच्या जवळ आल्यावर भीती वाटते का? सर, भीती कशाची? जर मी पात्र असेल तर प्रमोशन मिळेलच, मी आत्मविश्वासाने म्हणाले. ते माझ्याजवळ आले, इतके जवळ की मला त्यांच्या श्वासांची ऊब जाणवली. पात्रता महत्वाची आहे अनन्या, पण त्या पात्रतेमागे असलेल्या भावनांना समजून घेणं हे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. तू खूप काही गमावलं आहेस आणि आता तुला खूप काही मिळवायचं आहे. मी तुला हे सगळं मिळवून देईन, पण त्या बदल्यात मला तुझा पूर्ण वेळ आणि तुझी साथ हवी आहे. त्यांच्या त्या शब्दात एक प्रकारची अट होती. मी त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात मला
माझ्या करिअरची स्वप्न दिसत होती, पण त्याच वेळी एक अशी सावली होती जी मला सावध करत होती. या ट्रिपचा पुढचा टप्पा काय असेल, ते मला नक्की काय देऊ इच्छितात. माझं मन आता एका अशा वळणावर होतं जिथून परत मागे जाणं शक्य नव्हतं. दिवस ढळत होता आणि रात्रीचे सावट वाढत होते. त्या रिसॉर्टच्या शांततेत विक्रम सरांच्या गोड व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली मी हळूहळू हरवत होते. हे प्रमोशन की भावना, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अंधारात होतं. माझं हृदय एका बाजूला सांगत होतं की हे चुकीचं आहे, तर माझं करिअर मला सांगत होतं की ही संधी परत मिळणार नाही. या संघर्षात मी एकटीच होते आणि माझ्या समोर होते ते माझे बॉस, जे आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा व्यापू पाहत होते. रिसॉर्टवर ते एखादी दिवस एखाद्या स्वप्नासारखे भासत होते, पण त्या स्वप्नाला आता वास्तवाची किनार फुटली होती. त्या दिवशी सकाळपासूनच विक्रम सर कामात व्यग्र होते. मी त्यांच्या खोली बाहेरून जात असताना त्यांचा लॅपटॉप उघडाच होता आणि ते बाल्कनीमध्ये फोनवर कोणाशी तरी अत्यंत रागाने बोलत होते. मी फाईल देण्यासाठी आत गेले, पण त्यांच्या रागाच्या आवाजामुळे मी तिथेच थबकले. मला परवा नाही ती अनन्या असावी की दुसरी कोणी, मला रिझल्ट हवा आहे. माझ्या भूतकाळातल्या चुका पुन्हा एकदा माझ्या करिअरच्या आडी येता कामा नाही. त्यांचा आवाज प्रचंड तणावपूर्ण होता. मी तिथे स्तब्ध झाले. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? भूतकाळातील चुका मी फाईल्स टेबलवर ठेवल्या, पण चुकून माझं लक्ष डेस्कच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या फोटो फ्रेमकडे गेलं. ती फ्रेम उलटी पडली होती, पण घाईघाई ती हलली आणि मला त्यातील चेहरा दिसला. माझे पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले. ती स्त्री हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती. माझे डोळे, माझे केस आणि अगदी तीच हास्यरेषा. माझं डोकं चक्रावलं. मला भोवळ आल्यासारखं झालं. तर ते हे होतं त्या प्रमोशन मागचं खरं कारण. विक्रम सर मला प्रमोशन का देत होते? माझ्या हुशारीसाठी की त्यांच्या आयुष्यातील त्या स्त्रीची प्रकृती म्हणून? मी तिथे फिट बसत होते म्हणून? माझ्या भावनांचा हा खेळ होता. मी केवळ एक सोय होते. रूममधून बाहेर पडले तेव्हा माझं हृदय एखाद्या यंत्रासारखं धडधडत होतं. मला फसवलं गेलं होतं. माझी भावनिक गुंतवणूक हे त्यांच्यासाठी एक पाटला किंवा जुना हिशोब पूर्ण करण्याचे माध्यम होते. मी बागेतल्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. पाऊस आता थांबला होता, पण मनातलं वादळ थांबण्याचं नाव घेत नव्हतं. सकाळी विक्रम सर माझ्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते आत्मविश्वासाचे स्मित होते. अनन्या, तू खूप शांत आहेस. उद्या आपण परत जाणार आहोत आणि त्यानंतर तुझी नियुक्ती अधिकृत होईल, त्यांनी माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करत म्हटलं. मी सरळ त्यांच्या डोळ्यात पाहिलं. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? मी त्यांच्यासमोर तो फोटो धरला. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित एका क्षणात गोठलं. त्यांचा चेहरा फिका पडला. ते काही क्षण गप्प राहिले. त्यांची ती शांतता उत्तर देण्यास पुरेशी होती. ती काव्य आहे, ते हळू आवाजात म्हणाले. माझी पत्नी. आम्ही वेगळे झालो, पण ती आजही माझ्या मनात आहे. अनन्या, तू जेव्हा ऑफिसमध्ये काम करतेस तेव्हा तुझी कामाची पद्धत, तुझा रागवणारा चेहरा, अगदी तुझा संवाद साधण्याचा लहजा, सगळी तिची आठवण करून देतं. तू प्रमोशनसाठी पात्र आहेस हे सत्य आहे, पण त्याच वेळी मला माझ्या आयुष्यात रिकामी झालेली ती जागा पुन्हा एकदा भरलेली पाहायची होती. त्यांच्या शब्दांनी माझ्या आत्मसन्मानाचा चक्काचूर केला. मी कोण होते? त्यांच्या पत्नीची एक नक्कल. मी उठले आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. सर, मी तुमची पत्नी नाही, मी अनन्या आहे. माझी स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही माझ्या महत्वाकांक्षेचा फायदा घेतला आणि माझ्या भावनांशी खेळला. अनन्या, थांबा, ते ओरडले. हे सगळं इतकं सोपं नाही. मी तुला वापरत नाहीये. मी तुझ्यामध्ये माझं हरवलेलं सुख शोधतोय. तुला काय वाटतं, हे कॉपरेटिव्ह जग इतकं निर्मळ आहे? प्रत्येक ठिकाणी अशाच काही ना काही अटी असतात. तू माझ्याशी जोडली गेलीस तर हे प्रमोशन इतर फक्त सुरुवात आहे. त्यांची ती मालकीची भावना मला अधिकच पोचत होती. पण त्याच वेळी मला जाणवले की विक्रम सर क्रूर नव्हते, तर ते एक मानसिक
व्याधीत आणि भूतकाळाच्या दुःखात अडकले होते. मी माझा राग आवरला आणि अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले, सर, तुम्ही कावळ्या मॅमच्या आठवणी जगताय आणि त्यांना माझ्यात शोधताय, पण मी कधीच काव्य होऊ शकत नाही. तुम्हाला सध्या प्रमोशन देणाऱ्या बॉसची नाही, तर एका चांगल्या मनोपचार तज्ज्ञांची गरज आहे, जे तुम्हाला या मानसिक कोंडीतून बाहेर काढू शकतील. स्वतःचा ताण कमी करा सर, पण त्यासाठी कोणा दुसऱ्याच्या आयुष्याचा बळी देऊ नका. त्या रात्री रिसॉर्टच्या तो मेणबत्त्यांचा प्रकाश आता मला अंधार वाटू लागला होता. मी माझ्या खोलीत येऊन दरवाजा लावून घेतला. आरशात पाहिलं तर मला माझी स्वतःची प्रतिमा अनोळखी वाटली. मी आता कोणासाठी हे प्रमोशन मिळवत होते? विक्रम सरांसाठी, ज्यांना माझ्यात आपली पत्नी दिसायची, की स्वतःसाठी, ज्याने आजवर मेहनत घेतली होती? माझ्या डोळ्यात पाणी होते, पण त्यासोबत एक रोष होता. आता निर्णय घेण्याची वेळ आली होती. ऑफिसचे ते पद हवे होते, पण स्वतःला गहाण ठेवून नाही. मी त्या रात्री निर्णय घेतला. उद्याचा दिवस स्वतः माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण दिवस ठरणार होता. विक्रम सरांचे ते जाळे आता मला तोडायचे होते. मग त्यासाठी नोकरी गेली तरी चालेल, पण अनन्या म्हणून जगायचं असेल तर हा मुखवटा मला फेकूनच द्यावा लागणार होता. माझ्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं, मी कोणाची सावली नाही, मी स्वतंत्र आहे. आणि या विचारानेच मला त्या रात्री थोडी शांत झोप लागली. मुंबईच्या त्या ऑफिसमध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा होता. रिसॉर्टवरून परत आल्यावर विक्रम सरांशी माझं बोलणं झालं नव्हतं. ऑफिसमध्ये सगळे प्रमोशनच्या बातमीची वाट पाहत होते. माझी फाईल बोर्ड रूममध्ये तयार झाली होती. फक्त शेवटच्या स्वाक्षरीची आणि माझ्या होकाराची गरज होती. मी ऑफिसमध्ये शिरले तेव्हा वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. विक्रम सर त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. मी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. जणू काही त्यांना खात्री होती की मी शरण येईन. त्यांनी माझ्या हातात ते महत्वाचे पत्र दिले. हे घे अनन्या, तुझं नवीन पद आणि मोठी जबाबदारी. आजपासून तू या कंपनीचा एक अविभाज्य भाग आहेस. आता आपण ते जुनं सगळं विसरू एका नव्या सुरुवातीकडे जाऊ शकतो, बरोबर? त्यांचे डोळे आजही त्या काव्याचा शोध घेत होते. त्यांनी माझं प्रमोशन, पगारवाढ आणि सत्तेची स्वप्ने माझ्या डोळ्यासमोर ठेवली होती. पण त्या स्वप्नांच्या मागे एक काळी सावली होती. एक अशी व्यक्ती ज्याला स्वतःच्या प्रेमापेक्षा स्वतःच्या समाधानाची जास्त काळजी होती. मी त्या पत्राकडे पाहिलं. हजारो रात्रींचा माझा संघर्ष, माझे कष्ट आणि माझी स्वप्ने त्या कागदावर होती. मग मी पेन काढला आणि त्या पत्रावर सही करण्याऐवजी मोठ्या अक्षरात रिजेक्टेड असं लिहिलं. कॅबिन मध्ये स्मशान शांतता पसरली. विक्रम सरांचे डोळे विस्फारले गेले. अनन्या, तुला माहित आहे का तू काय करतेस? हे फक्त एक प्रमोशन नाकारणं नाही, तर हे तुझं करिअर संपवणारं पाऊल ठरू शकतं. ते ओरडले. त्यांच्या आवाजात राग होता. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहिलं. सर, करिअर संपलं तरी चालेल, पण माझं अस्तित्व संपून मला हे प्रमोशन नकोय. तुम्ही मला काव्या म्हणून पाहत होता, पण मी अनन्या आहे. माझं हे प्रमोशन म्हणजे माझ्या आत्मसन्मानाचा सौदा होता, आणि तो सौदा आज मी रद्द केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अहंकार हळूहळू निवळला. त्यांनी खुर्चीवर पाठ टेकवली आणि एक सुस्कारा सोडला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा बॉसचा मुखवटा गळून पडला होता. तिथे फक्त एक हरवलेला माणूस उरला होता. मला वाटलं होतं की तू वेगळी आहेस, आणि आज तू ते सिद्ध केलंस. ते हळू आवाजात म्हणाले, अनन्या, तू खरंच खूप धाडशी आहेस. मला काव्याची आठवण झाली होती, पण तू काव्य नाहीस, तू अनन्या आहेस हे मी आज ओळखलं. मी वळले आणि कॅबिनच्या बाहेर पडले. माझं हृदय हलके झाले होते. मी ऑफिस सोडलं, पण माझ्यासोबत मी एक मोठा अनुभव घेऊन जात होते. त्या दिवशी मला समजलं, कॉर्पोरेट जगात यश मिळवणं महत्वाचं असतं, पण ते मिळवताना स्वतःची काय किंमत मोजते हे ओळखणं त्याहूनही जास्त महत्वाचं असतं. आज मी एका नव्या कंपनीत आहे. इथे कोणाचाही मानसिक जाळं नाही, तर फक्त माझ्या मेहनतीची कदर आहे. विक्रम सरांची आठवण येते का? हो, येते. नवीन ऑफिस, नवीन वातावरण आणि सन्मानाची नोकरी. मला वाटलं होतं की मी विक्रम सरांच्या त्या मानसिक चक्रव्यूहातून आणि जुन्या आठवणींच्या जाळ्यातून कायमची मुक्त झाले आहे.
पण कॉर्पोरेट जगाचे नियम मी समजले होते. त्यांचे छुपे डावपेच अजूनही माझ्या कल्पनेपलीकडेच होते. मी एका मोठ्या संकटातून बाहेर पडले होते खरे, पण त्याहूनही मोठ्या आणि भयानक सस्पेन्सच्या तोंडावर उभी होते याची मला पुसटशी कल्पना नव्हती. नव्या कंपनीत रुजू होऊन मला जेमतेम महिना झाला असेल. एक दिवस नेहमीप्रमाणे मी माझं काम आटोपून निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात माझ्या अधिकृत ईमेल आय वर एक अनामिक ईमेल आला. त्यात कोणतीही फाईल नव्हती, फक्त एक ओळ लिहिली होती. अनन्या, तुला काय वाटलं तू इथून सहज निघून बाहेर पडलीस? खेळ तर आता सुरू झाला आहे. विक्रमने तुला सोडलेलं नाही. त्याने तुझा वापर केलाय. रिसॉर्टवर जे पाहिलं तो फक्त एक मखमली पडदा होता. खरा गेम वेगळाच आहे. सावध राहा. ते वाचून माझ्या हातातील पेन गळून पडला. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. विक्रम सर, त्यांनी माझा वापर केला, पण मी तर प्रमोशनच्या नाकारून राजीनामाच देऊन बाहेर पडले होते. मग या ईमेलचा अर्थ काय? मी त्या ईमेलचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण ते नो रिप्लाय डोमेनहून आलं होतं. मी तो विचार डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण सस्पेन्सची ती पहिली ठिणगी माझ्या मनात पडली होती. त्यानंतरच्या आठवड्यात ऑफिसमध्ये काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. मी ज्या नवीन प्रोजेक्टवर काम करत होते त्या क्लायंटची गुपिते आणि आमच्या कंपनी अंतर्गत स्ट्रॅटेजी अचानक लीक होऊ लागल्या. सर्वात अधिक धक्कादायक बाब म्हणजे ज्या कम्प्युटरवर IP ॲड्रेसची ही माहिती लीक झाली होती तो दुसरा कोणाचा नसून माझा स्वतःचा होता. अनन्या, आय एम सॉरी, पण कंपनीच्या सिक्युरिटी टीमला तुझ्या सिस्टीममधून जुन्या कंपनीच्या डाटाबेसशी काही संशयास्पद कनेक्शन सापडले आहेत. आम्ही तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. आमच्या नवीन मॅनेजरची गंभीर आवाजात त्यांनी मला सांगितलं. आणि अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत मला सस्पेंड करण्यात आलं. माझं डोकं बधीर झालं होतं. मी असं काहीच केलं नव्हतं, पण मग पुरावे माझ्या विरोधात होते. मला जाणीव झाली की कोणीतरी मला खूप पद्धतशीरपणे अटकवत होतं. पण कोण? विक्रम सर की जुन्या ऑफिसमधील दुसरं कोणी? त्याच रात्री माझ्या वैयक्तिक फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. जर स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर आज रात्री ठीक 11 वाजता वरळीच्या त्या जुन्या ऑफिसच्या मागच्या गल्लीत असलेल्या द डार्क कॅफेमध्ये तुझी उत्तरं तिथे आहेत. भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावनांनी माझ्या मनात काहूर माजवलं होतं, पण स्वतःचा डाग पुसण्यासाठी मला तिथे जाणं भाग होतं. रात्रीचे 11 वाजले होते. पाऊस पुन्हा एकदा वरळीच्या रस्त्यावर कोसळत होता. तो कॅफे अगदी शांत आणि अंधारलेला होता. मी आत गेले आणि कोपऱ्यातील टेबलावर एका आकृतीला बसलेलं पाहिलं. ती व्यक्ती वळली आणि माझी डोळे विस्फारली. ती दुसरी तिसरी कोणी नसून विक्रम सरांची ती कथित मृत किंवा सोडून गेलेली पत्नी काव्या होती. होय, हुबेहूब माझ्यासारखा चेहरा, पण तिच्या डोळ्यात एक असीम भीती आणि थकवा होता. तू काव्या मॅम? पण विक्रम सरांनी तर सांगितलं होतं की माझा आवाज थरथरत होता. की आम्ही वेगळे झालो आणि तो माझ्यात तुला शोधत होता. काव्याने एक विखारी आणि हताश हास्य केलं. अनन्या, विक्रमने तुला जे सांगितलं ते सगळं एक रचलेलं नाटक होतं. रिसॉर्टवर तो फोटो मुद्दाम उलटा ठेवण्यात आला होता जेणेकरून तुझी नजर तिथे जाईल. तो बाल्कनीमधील राग, ते फोनवरचं बोलणं, सगळं काही स्क्रिप्टेड होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण का? विक्रम सरांनी असं का केलं? मी तर त्यांचे एक सामान्य कर्मचारी होते. काव्याने माझ्या जवळ येत माझा हात धरला. तिचा हात बर्फासारखा थंड होता. कारण विक्रम सर त्या कोणत्याही मानसिक व्याधीत अडकलेले नाही, तर ते कॉपरेटिव्ह जगातील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. 3 वर्षापूर्वी माझ्या नावावर त्यांनी कोट्याधीश रुपयांचे बेकायदेशीर शेअर ट्रान्सफर केले आणि जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा मला वेडं ठरवून एका फार्म हाऊसवर डांबून ठेवलं. मी तिथून कशीबशी पळाले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागली. विक्रमला त्याचा हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि तपास नियंत्रणाची दिशाभूल करण्यासाठी एका अशा मुलीची गरज होती जिचा चेहरा मोहरा माझ्याशी जुळेल. त्याने गेल्या 3 वर्षापासून तुझ्यावर पाळत ठेवली होती. तुला सिनियर प्रोजेक्ट हेड बनवून तुझ्या नावाने बनावट बँक खाती आणि परदेशी कंपन्या उघडल्या गेल्या आहेत. रिसॉर्टवरील त्या ट्रिपचा मूळ उद्देश तुझ्या नकळत तुझ्या बायोमेट्रिक्स चोरणे हा होता. त्याने तुझ्या संमतीने नाही तर तुझ्या नकळत तुझा स्वाभिमान वापरून
तुला या गुन्ह्यात मुख्य आरोपी बनवला आहे. काव्याने प्रत्येक वाक्य माझ्या कानात एखाद्या बॉम्बसारखं घुमत होतं. ज्याला मी मानसिक संघर्ष समजत होते, ज्याला मी माझा स्वाभिमान जिंकल्याचा अहंकार समजत होते, ते खरं तर विक्रम सरांच्या एका महाभयानक कटाचा भाग होतं. मी रिजेक्ट केलं होतं ते फक्त एक पत्र होतं, पण डिजिटल स्वाक्षरी आणि डॉक्युमेंट आधीच तयार झाले होते. माझ्या नवीन ऑफिसमधील डेटा लीक सुद्धा विक्रमनेच घडून आणला होता, जेणेकरून मी कुठेच वाचू नये. आता आपण काय करायचं? मी भीतीने काव्याला विचारलं. विक्रम उद्या रात्री या देशातून कायमचा पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये एक प्रायव्हेट की आणि मुख्य फाईल आहे, ज्यामध्ये आपण दोघी निर्दोष आहोत आणि तोच मुख्य गुन्हेगार आहे याचे पुरावे आहेत. ती फाईल मिळवण्यासाठी तुला उद्या रात्री पुन्हा एकदा त्या काचेच्या इमारतीत विक्रमच्या कॅबिनमध्ये जावं लागेल, कारण तिथला असेच कोड अजूनही तुझ्या आयडीवर चालतो. काव्याने प्लॅन सांगितला. तो सस्पेन्स आता पूर्ण टोकाला पोहोचला होता. एका बाजूला पोलीस आणि करिअर संपण्याची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला थेट त्या सिंहाच्या गुहेत शिरून पुरावे आणण्याचे आव्हान होते. मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता पाऊस आणि वादळाचा फायदा घेत मी जुन्या ऑफिसमध्ये इमारतीत शिरली. संपूर्ण कॉपरेटिव्ह बिल्डिंगमध्ये शांतता होती. मी हळूच विक्रम सरांच्या कॅबिनचे डिजिटल लॉक माझ्या जुन्या कार्डने उघडले. कॅबिनमध्ये तोच मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि अस्वस्थ शांतता होती. मी धापा टाकत विक्रम सरांच्या मुख्य डेस्ककडे गेले. लॅपटॉप उघडला. काव्याने दिलेल्या पासवर्डचा वापर करून मी फाईल सर्च करू लागले. पेन ड्राईव्ह मध्ये डेटा कॉपी होत होता. 60%, 70%, 80% माझी धडधड वाढत होती. तेवढ्यात कॅबिनचा मुख्य दरवाजा खटकन उघडला आणि लाईट चालू झाली. मी दचकून मागे पाहिलं तर दारात विक्रम सर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते क्रूर आत्मविश्वासाने भरलेले हसू होते. त्यांच्या हातात एक रिव्हॉल्वर होती. अनन्या, मला माहित होतं तू नक्की येणार. विक्रम सर अत्यंत शांतपणे चालत माझ्या जवळ आले. तुला काय वाटलं? काव्या तुला भेटली ते निव्वळ योगायोग होता? कॉर्पोरेट जगतात योगायोग नसतात, फक्त प्लॅन असतात. माझा श्वास रोखला गेला. म्हणजे काव्याने मला? काव्या अजूनही माझ्याच ताब्यात आहे अनन्या. तिने तुला जे सांगितलं ते मीच तिला सांगायला लावलं होतं. मला माहित होतं की तू सहजासहजी हा देश सोडणार नाहीस किंवा पोलिसांकडे जाशील. मला तुझा वापर करून शेवटचा आणि सर्वात मोठा फंड ट्रान्सफर करायचा होता, जो या लॅपटॉपमधील फाईल ओपन होताच ट्रिगर होणार होता. तू जशी फाईल डाउनलोड केलीस तसे माझ्या खात्यातून 50 कोटी रुपये परदेशात ट्रान्सफर झाले, आणि तेही तुझ्या IP ॲड्रेसवरून. विक्रम सर मोठ्याने हसले. तो सस्पेन्स आता एका भयानक वळणावर आला होता. मी पूर्णपणे अडकले होते. मी ज्या फाईलला पुरावा समजत होते तो प्रत्यक्षात विक्रमचा शेवटचा गेम होता. आता खेळ संपला आहे अनन्या. उद्या सकाळी पोलीस तुला या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करतील आणि मी या देशाच्या सीमा पलीकडे असेल. विक्रम सरांनी माझ्या कपाळावर बंदूक ठेवली. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच वेळी माझ्या मनात 3 वर्षाचा तो संघर्ष आणि माझा स्वाभिमान जागा झाला. मी मरणार तर होतेच, पण हार मानू नाही. सर, तुम्ही ही गोष्ट विसरला. मी थरथरत्या पण खंबीर आवाजात म्हणाले. काय? विक्रमने उपहासाने विचारलं. तुम्ही मला मागच्या ट्रिपमध्ये म्हणलात ना की मी हुशार आहे आणि मी तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे समजून घेऊ शकते. तुम्ही कॉर्पोरेटचे बॉस असाल सर, पण मी डिजिटल युगाची मुलगी आहे. जेव्हा काव्या मॅम मला भेटल्या तेव्हाच मला संशय आला होता की एका मोठ्या गुन्हेगाराची पत्नी इतकी सहज कशी काय सुटू शकते. म्हणून मी कॅबिनमध्ये येण्यापूर्वीच माझ्या फोनवरून केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलला लाईव्ह लोकेशन आणि ऑडिओ स्ट्रीमिंग चालू करून जोडलं होतं. तुम्ही आता जे काही बोललात ते सगळं पोलिसांच्या रेकॉर्डरवर थेट लाईव्ह गेलं आहे. विक्रम सरांचा चेहरा एका क्षणात पांढरा फटक पडला. त्यांच्या हातातील बंदूक थरथरू लागली. तेवढ्यात कॅबिनच्या काचेच्या खिडक्यांचा वेध घेत मुख्य दारावर तोडत सायबर क्राईम आणि पोलिसांचे पथक आत घुसलं. हँड्स अप विक्रम सिंग, तुम्ही चारी बाजूने वेढलेले आहात. विक्रम सरांच्या हातातील बंदूक खाली पडली. ज्या माणसाने संपूर्ण ऑफिसवर माझ्या आणि काव्याच्या हुकुमशाही गाजवली होती
तो आज पोलिसांच्या बेड्यामध्ये जखडला गेला होता. जाता जाता त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात आता मायेचा शोध नव्हता, तर पराभवाची विकारी भावना होती. या संपूर्ण घटनेला आता 6 महिने झाले होते आहे. कोर्टाच्या चक्रातून आणि चौकशीतून मी पूर्णपणे निर्दोष सुटले. काव्यालाही तिचा हक्क आणि स्वातंत्र्य मिळालं. आज मी पुन्हा एकदा आरशासमोर उभी आहे. माझ्या डोळ्यात आता कोणतीही चिंता नाही, उलट एक अथांग शांतता आणि असीम आत्मविश्वास आहे. मी कोणत्याही कॉर्पोरेट खेळाचा मोहरा बनले नाही, तर मी त्या खेळाचे नियम बदलून टाकले. प्रमोशन, पैसा आणि पद या सगळ्यांपेक्षा स्वतःचा स्वाभिमान आणि बुद्धी मोठी असते. हा धडा मी अतिशय महागडी किंमत मोजू शकले होते, पण आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी फोन उचलला. स्क्रीनवर जे दृश्य दिसलं त्यानं माझ्या अंगावर काटा आला. स्क्रीनवर आर्थर रोड जेलच्या कोठडीत बसलेला विक्रम सिंग नव्हता, तर तो अतिशय आलिशान लक्झरी याटवर बसला होता. त्याच्या हातात सिगार होती आणि तो समुद्राच्या लाटेकडे पाहत हसत होता. मिस अनन्या, नमस्कार. ओळखलं का? विक्रमचा तो ओळखीचा, मखमली आणि अधिकृत आवाज माझ्या कानावर पडला. माझा श्वास रोखला गेला. विक्रम सिंग, तू तर जेलमध्ये आहेस, पोलिसांच्या ताब्यात आहेस. जेलमध्ये? विक्रम मोठ्याने हसला. तो हसण्याचा आवाज माझ्या छातीत धडकधड करणारा होता. अनन्या, मी तुला आधीच सांगितलं होतं की कॉपरेटिव्ह जग तितकं निर्मळ नाही जेवढं तुला दिसतं. ज्या विक्रम सरला पोलिसांनी अटक केली तो माझा हुबेहूब दिसणारा जुळा भाऊ विवेक होता, जो गेल्या अनेक वर्षापासून मानसिक आजारी होता आणि माझ्यासाठी गुन्हे अंगावर घेणारा मोहरा होता. मी कधीच जेलमध्ये गेलो नव्हतो. त्या रात्री पोलिसांच्या छाप्यादरम्यान जो पकडला गेला तो विवेक होता. खरी प्रायव्हेट की आणि 500 कोटी रुपये घेऊन मी कधीच देश सोडून परागंदा झालो आहे. माझं डोकं चक्रावून गेलं. सस्पेन्सचा हा सर्वात मोठा आणि धक्कादायक धक्का होता. आम्ही ज्याला गुन्हेगार समजत होतो तो फक्त एक मुखवटा होता. खरा सूत्रधार अजूनही मोकळा होता आणि तो माझ्यापेक्षा 2 पावले पुढे होता. पण तू मला आता फोन का केलास? तुझा खेळ तर संपला ना? मी स्वतःला सावरत खंबीर आवाजात विचारलं. नाही आनंद, खेळ आता सुरू झाला आहे. विक्रमने कॅमेरा एका बाजूला फिरवला. तिथे समोरच्या खुर्चीवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत काव्या बेशुद्ध पडली होती. काव्या मॅम, मी ओरडले. काव्याला वाटलं की ती माझ्या तावडीतून सुटली, पण ती विसरली की तिचे अस्तित्व माझ्या पैशावर अवलंबून आहे. आता ऐक अनन्या, तू ज्या नवीन कंपनीत सीसीओ म्हणून काम करत आहेस ती कंपनी प्रत्यक्षात माझी सेल कंपनी आहे. मी वेगवेगळ्या परदेशी कंपनीच्या माध्यमातून तुझ्या कंपनीत 3,000 कोटी रुपयांचा काळा पैसा गुंतवणूक केला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काल रात्री तू त्या अंतिम फायनान्शियल ऑडिट रिपोर्टवर सही केली. त्या रिपोर्टच्या मागच्या डिजिटल कोडमध्ये मी असा फेरबदल केला आहे ज्यामुळे 3,000 कोटींचा घोटाळा तू स्वतः केला आहेस असं सिद्ध होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तातडीने लॅपटॉप उघडला आणि ऑडिट फाईल तपासली. विक्रम बरोबर बोलत होता. त्या फाईलच्या हिडन लेझरमध्ये माझी डिजिटल स्वाक्षरी एका महाभयानक मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याशी जोडली गेली होती. तुझ्याकडे फक्त 24 तास आहे अनन्या. उद्या दुपारी 12 वाजता आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा तुझ्या नवीन ऑफिसवर छापा टाकणार आहे. जर तुला स्वतःला वाचवायचं असेल, तर काव्याचा जीव हवा असेल, तर तुला माझ्या एका अटीची पूर्तता करावी लागेल. विक्रम सरने अट ठेवली. कोणती अट? मुंबईच्या गेट ऑफ इंडियावरून उद्या सकाळी 8 वाजता एक खाजगी बोट निघेल. त्या बोटीत बसून तुला अलिबागच्या माझ्या खाजगी बीचवर हाऊसवर यावं लागेल. तिथे तुला माझ्या नवीन सिस्टीम मध्ये लॉग इन करून 3,000 कोटी रुपयांच्या ट्रान्सफरला कायदेशीर मान्यता द्यावी लागेल. एकदा का तू यावर स्वाक्षरी केलीस की मी तुला आणि काव्याला सोडून देईल. पर जर तू पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला तर काव्या मरेल, शिवाय तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. कारण यावेळी पुरावे इतके पक्के आहेत की आंतरराष्ट्रीय कोर्टही तुला वाचू शकणार नाही. विवेकने कॉल कट केला. केबिनमध्ये
केबिन मध्ये पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली. सस्पेन्सचे ढग आता माझ्या डोक्यावर इतके दाट झाले होते की मला श्वास घेणे कठीण झालं होतं. गेल्या वेळी मी पोलिसांची मदत घेतली होती, पण यावेळी विक्रमने आधीच पोलिसांना चकमा दिला होता. आता सिस्टीम मध्ये पुरावे माझ्या विरोधात होते. जर मी अलिबागला गेले तर मी विक्रमच्या पूर्णपणे ताब्यात जाणार होते, आणि जर नाही गेले तर काव्याचा जीव धोक्यात होता. मी रात्रभर विचार केला. डोळ्यात पाण्याचा एकही थेंब नव्हता, पण एक तीव्र चिंता आणि चिंता होती. विक्रमला वाटत होतं की मी एक सामान्य मुलगी आहे, जी तिच्या करिअरसाठी आणि तिच्या भीतीने त्याच्या अटी मान्य करेल. पण तो विसरला होता की मागच्या वेळी मी फक्त माझा स्वाभिमान वाचवला नव्हता, तर कॉपरेटिव्ह गुन्ह्याचे बारकावेही शिकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता गेटवे ऑफ इंडियावर प्रचंड धुके आणि पाऊस होता. मी काळ्या रंगाचा रेनकोट घालून त्या खाजगी बोटीत बसले. बोटीचं इंजन सुरू झाले आणि बोट समुद्राच्या लाटावर स्वार होत अलिबागच्या दिशेने निघाली. समुद्राचे पाणी उसळत होते, जणू माझ्या मनातील वादळाची ती प्रकृती होती. तासभराने बोट अलिबागच्या एका निर्जन बीचवर पोहोचली. तिथे डोंगराच्या कडेला विक्रमचे ते अथांग काचेचे बीच हाऊस होते. मी आत प्रवेश केला. हॉलमध्ये विक्रम सिंग एका मोठ्या सोफ्यावर बसला होता. त्याच्या शेजारी 2 सशस्त्र अंगरक्षक उभे होते आणि कोपऱ्यात एका खुर्चीला बांधलेली होती ती आता शुद्धीवर आलेली होती काव्या. वेलकम अनन्या, मला खात्री होती की तू नक्की येशील. स्वाभिमानी मुलींना शेवटी वास्तवाचा स्वीकार करावाच लागतो. विक्रम उठून माझ्या जवळ येत म्हणाला, विक्रम, नाटक बंद कर. फाईल कुठे आहे? मी सही करायला तयार आहे. आधी काव्या मॅमला सोड, मी शांतपणे म्हणाले. विक्रमने इशारा केला. एका अंगरक्षकाने माझ्या समोर लॅपटॉप ठेवला. स्क्रीनवर 3,000 कोटींचा व्यवहार दिसत होता, ज्यावर माझ्या अंतिम मंजुरीची डिजिटल की हवी होती. मी लॅपटॉपच्या समोर बसले. माझे हात कीबोर्डवर चालत होते. काव्याने माझ्याकडे अत्यंत आर्त नजरेने पाहिलं. तिच्या डोळ्यात हे करू नकोस अशी विनवणी होती, पण मी तिच्याकडे पाहून एक मंद स्मित केला. मी माझी डिजिटल टाईप केली आणि इंटर की दाबायच्या आधी विक्रमकडे पाहिलं. विक्रम, तुला वाटतंय ना की तू हा खेळ जिंकला आहेस? 100% अनन्या. तू इंटर बटन दाबलंस की मी या जगातील सर्वात श्रीमंत आणि अजेय कॉपरेटिव्ह किंग बने. तो अभिमानाने म्हणाला. किंग नाही विक्रम, तू एक हरलेला जुगारी आहेस. मी खंबीर आवाजात म्हणाले. इंटर दाबले, पण इंटर दाबता स्क्रीनवर ट्रान्सफुल सक्सेसफुल येण्याऐवजी मोठा लाल रंगाचा फ्लॅश आला. ऑपरेशन ट्रॅप सिस्टीम लॉक बाय सीबीआय अँड इंटरपोल. विक्रमचे डोळे विस्पारले गेले. हे काय केलं? तू काय केलंस? तो ओरडला. त्याने माझ्यावर बंदूक रोवली. दोन्ही अंगरक्षकही सावध झाले. विक्रम, तू मला काल म्हणाला होतास ना की ज्या कंपनीत पैसे गुंतवले आहे ती तुझी शेल कंपनी आहे, पण तू हे विसरलास की त्या शेल कंपनीचे ऑडिट करण्यासाठी सरकारने ज्या चीफ कंप्लायन्स ऑफिसरची नेमणूक केली ती मी होते. जेव्हा तू विवेक सिंगला जेलमध्ये पाठवून परदेशात पळालास तेव्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभाग सीबीआय इंटरपोलने माझ्याशी संपर्क साधला होता. आम्ही गेल्या 4 महिन्यापासून तुला एका मुख्य खात्यात आणण्यासाठी सापळा रचत होतो. कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.